गेल्या आठवड्यामध्ये फलटणमध्ये डॉक्टर संपदा मुंडे या वैद्यकीय अधिकाऱ्याने आत्महत्या केली आणि त्याचे पडसाद फलटण सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत। हे सर्व आपण जण पाहत आहोत। डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृत्यू आणि त्यांनी केलेली आत्महत्या ही दुर्दैवी आहे। मी त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभावी म्हणून माझ्या वतीनं मी श्रद्धांजली वाहतो आणि फलटण तालुक्याच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे। ही घटना घडल्यानंतर गेले 8-10 दिवसामध्ये आपण सातत्यानं मीडियावर सोशल मीडियावर पाहत असतो की मूळ मुद्दा डॉक्टर संपदा मुंडे यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळावा म्हणून प्रयत्न केल्याचं कोणी दिसत नाही, परंतु केवळ राजकीय उद्दिष्ट ठेवून आपले फलटणचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर खोटे नाटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न फलटण तालुक्यातील विरोधी राजकीय नेत्यांच्याकडून राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांना एक माहिती पुरवून किंवा खाद्य पुरवून एक वेगळ्या प्रकारच्या उलटसुलट बातम्या पसरवून आपलं राजकीय अस्तित्वच आता संपुष्टात आलेलं आहे। आणि परवा मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांची जी अतिविराट प्रचंड सभा फलटणला झाली आणि त्या सभेमुळे विरोधक सगळे हातबंद झालेले आहेत आणि उरलं सुरलं आपलं बाकीचं अस्तित्वही संपण्याच्या मार्गावर आहे का काय अशी भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळं या संपदा मुंडे प्रकरणाशी काडीचाही संबंध रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा कुठून दुरान्वयीसुद्धा येत नसताना कुठल्याही प्रकारची सत्य परिस्थितीची माहिती न घेता केवळ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या द्वेषापोटी त्यांचं राजकीय जीवन किंवा त्यांना राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशानं एक वेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध करून त्यांना या प्रकरणामध्ये नाहक गुंतवण्याचा प्रयत्न फलटण तालुक्यातून राजकीय विरोधकांचे